गो. ओके, वेलकम टू ऑल. मी विद्याधर कांबळे आपल्या सर्वांचं फ्री शेअर मार्केट कोर्स डे 2 मध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज आपला हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी आपण शेअर मार्केटच्या अजून ज्या काय बेसिक रिमेनिंग कॉन्सेप्ट्स आहेत त्या सर्व कॉन्सेप्ट्स आज आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भरपूर जण जॉईन झालेले आणि टू बी कंटिन्यूड अजून 10-15 मिनिटांमध्ये भरपूर जण जॉईन होतील. पण तत्पूर्वी आपण न थांबता लगेच पुढच्या आपल्या सेशनला आपण लगेच सुरुवात करूया. सो आजच्या दिवसामध्ये आपण बऱ्याच महत्त्वाच्या कॉन्सेप्ट बघणार आहोत जिथून तुमच्या शेअर मार्केटबद्दल छोट्या छोट्या ज्या सूक्ष्म याच्यातील काय कॉन्सेप्ट्स आहेत त्या सर्व कॉन्सेप्ट तुमच्या इकडे क्लिअर होऊन जातील. त्याचबरोबर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पॉवर ऑफ इन्व्हेस्टमेंट हे पण बघणार आहोत आणि येत्या आठवड्यामध्ये आपण म्हणजे याच चालू आठवड्यामध्ये आपण काही लाईव्ह सेशन पण घेतोय. सकाळी 9 ते 3 या वेळेमध्ये मार्केट सुरू असतं. सोमवार ते शुक्रवार या दिवशी मार्केट सुरू असतं. लक्षात राहू द्या, सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत मार्केट सुरू असतं. मार्केट सुरू होतं सकाळी 9 वाजता आणि बंद होतं दुपारी 3:20 किंवा 3:30 पर्यंत आपल्याला चान्स असतो गुंतवणूक करण्यासाठी. सो या वेळेमध्ये मी तुम्हाला एक ठराविक टाइम फ्रेम देईन. त्या टाइममध्ये आपण सर्वजण लाईव्ह येतोय आणि त्यावेळेला आपण कशा प्रकारे शेअर खरेदी करायचे असतात, कशा प्रकारे शेअर विकायचे असतात ते पण आपण या आठवड्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्याच्यासाठी तुम्ही शेअर मार्केटचं अकाउंट लवकरात लवकर तुम्ही तुमचं ओपन करून घ्या कोणत्याही मीडियममधून. कारण आपल्याला तुम्हाला शेअर खरेदी करण्यासाठी म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला नॉलेज येण्यासाठी तुमचं अकाउंट असायला हवं आणि त्याच्यामध्ये फक्त सुरुवातीला टेस्टिंगसाठी तुम्ही 100 रुपीज ॲड करा. फ्रीमध्ये अकाउंट तुमचं निघते. 100 रुपीज ॲड करून तुम्हाला स्वस्तातले 2 ते 3 शेअर आपण घेऊयात. जसं की ONGC असेल किंवा कोल इंडिया सारखे असतील शेअर जे अतिशय स्वस्तामध्ये अवेलेबल आहेत. तर असे स्वस्त जे शेअर आहेत, वोडाफोन आयडियाचा स्टॉक असेल, असे स्टॉक्स आपण स्वस्तातले खरेदी करूयात आणि आपला कॉन्फिडन्स वाढेल की बाबा शेअर कसे खरेदी करायचे, त्याला कसं विकायचं. त्याच्यामध्ये एक टी पिन नावाचा प्रकार असतो. तो टी पिन कसा करायचा, पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय असतं, अशा बऱ्याच गोष्टी आपण उद्याच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये हे सर्व आपण क्लिअर करणार आहोत. सो आपण जास्त वेळ न लावता डे 2 कडे लगेच आगेकूच करूयात आणि याच्यामध्ये आपण आज सुरुवातीला जो पहिला पार्ट इकडे बघणार आहोत. याच्यामध्ये शेअरची किंमत कमी जास्त का होते किंवा शेअरची किंमत कोण ठरवतं हे आपल्याला आज बघायचं आहे. शेअरची किंमत ठरवायला जबाबदार कोण आहे हे आपल्याला बघायचं आहे. किंवा बऱ्याच जणांना प्रश्न असतो की हे शेअर वाढतात का किंवा हे शेअर कमी का होतात. सो हे आपल्याला समजणं खूप आवश्यक आहे की शेअर किंवा मार्केटमध्ये जर अमुक कंपनीचा एखादा शेअर येणार असेल तर अमुक कंपनीचा एखादा शेअर जर येणार असेल, एखादा स्टॉक येणार असेल तर त्याची सुरुवातीची किंमत म्हणजे ओपनिंगचा त्याचा जो भाव असेल तो भाव डिसाईड कोण करतो. नंबर 1 हा एक प्रश्न असतो नवीन ट्रेडरच्या मनामध्ये, नवीन गुंतवणूकदाराच्या मनामध्ये. आणि दुसरा प्रश्न असतो की ही किंमत ठरवतं कोण. ओके, सो सुरुवातीची गोष्ट आहे की एखादी कंपनी स्वतःचे शेअर्स मार्केटमध्ये का लॉन्च करते किंवा स्वतःचे शेअर्स मार्केटमध्ये का आणते. तर त्याचं रिझन सिंपल असते की त्यांना फंडिंगची आवश्यकता असते. एक त्यांना कॅपिटल रेज करायचं असतं. ज्या कॅपिटलच्या माध्यमातून, ज्या पैशांच्या माध्यमातून ते त्यांचा बिझनेस एक्सपांड करतात, बिझनेसला मोठं करायचं असतं. शेअर्स त्यांना पब्लिकली ते सेल करतात आणि त्याच्या बदल्यामध्ये लोकांकडून मोठं फंडिंग उभा करून त्यांच्या अनेक गरजा कंपनीच्या ते पूर्ण करत असतात. सो याच्यासाठी मार्केटमध्ये मोठमोठ्या कंपन्या स्वतःचे शेअर्स हे लॉन्च करण्यासाठी तत्पर असतात आणि बऱ्याच कंपन्या स्वतःचे शेअर्स मार्केटमध्ये लॉन्च करतात. एखाद्या स्पेशल लेक्चरमध्ये आपण याच्यामध्ये कंपन्यांचा काय नेमका फायदा होतो हे आपण एकदा निवांत याच्यामध्ये डिस्कस करूयात. ओके, सो ह्या प्रश्नांची उत्तर आज आपण इकडे शोधूयात की शेअरची किंमत कमी जास्त का होते किंवा ही किंमत कोण ठरवतं. तर ज्या वेळेला एखादी कंपनी शेअर मार्केटमध्ये नवीन येत असते त्यावेळेला ते एक ऑफर काढतात ज्याला आपण म्हणतो इनिशियल पब्लिक ऑफरिंग, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात IPO. आता हे बऱ्याच जणांनी ऐकलं पण असेल किंवा काही जणांसाठी हा शब्द नवीन असेल. IPO आला म्हणतात. सो IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. तर जगातले टॉप 5 रिचेस्ट लोकांमध्ये एक रिचेस्ट माणूस येतो ज्यांचं नाव आहे वॉरन बफेट. जगातल्या 5 श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये त्यांचं नाव येतं वॉरन बफेट. जवळजवळ प्रचंड संपत्ती त्यांनी फक्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून कमवलेली आहे. जसे आपल्या पिक्चरला वेगवेगळे हिरो असतात, जसं की आपण जर म्हटलं की इंडियन सिनेमा, ओके, साऊंड ब्रेक होतोय असा आवाज येतोय का बघा. जर साऊंड ब्रेकचा आवाज येत असेल तर एकदा मीटिंगमधून लेफ्ट व्हा आणि पुन्हा मीटिंगमध्ये इन करा, तुम्हाला आवाज सर्वांना क्लिअर येईल. जर आवाज ज्यांना क्लिअर येत नाहीये त्यांच्यासाठी सूचना, मीटिंगमधून लेफ्ट व्हा आणि पुन्हा मीटिंगमध्ये इन व्हा, तुम्हाला आवाजाचा प्रॉब्लेम
क्लिअर होऊन जाईल. ओके. आणि शक्यतो हेडफोनचा यूज करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित साऊंड माझा ब्रेक न होता क्लिअरली मिळेल. ठीक आहे. तर वॉरन बफे म्हणतात की आयपीओ इज ऑलवेज लॉटरी. आयपीओ इज ऑलवेज लॉटरी. आयपीओ एक लॉटरी सारखं काम करतं. तर नेहमी तुम्ही चांगल्या आयपीओ मध्ये अनालिसिस करून त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं आवश्यक असतं. तर आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. इनिशियलचा अर्थ होतो सुरुवातीची, पब्लिक म्हणजे आपण सर्व लोक आलो पब्लिक, ऑफरिंग म्हणजे आपल्यासाठी काढलेली ऑफर. आता एखादी कोणतीही कंपनी जर शेअर मार्केटमध्ये नवीन येणार असेल, नव्याने ती लॉन्च होणार असेल, तर ते त्यांचा आयपीओ काढतात आणि आयपीओ मध्ये ते लोक ठरवतात की एका शेअरची किंमत किती असायला हवी. आता ते त्यांचं पूर्ण मार्केट कॅप, त्यांचं पूर्ण स्ट्रक्चर, त्यांचं पूर्ण फंडामेंटल अनालिसिस, पूर्ण प्राइसिंग केलं जातं आणि त्याच्यानुसार सेबीकडे वेगवेगळे फॉर्म ते ऍप्लिकेशन करतात आणि त्या रूल्समध्ये ते सर्व बसल्यानंतर एका शेअरची किंमत एका व्यवस्थित प्राइसवरती ते डिसाईड करतात की या शेअरची किंमत आम्ही सुरुवातीला एवढी ठेवतोय आणि ते सगळे शेअर ते मार्केटमध्ये विकायला काढतात आणि आपल्यासारखी लोक, सामान्य लोक आयपीओ खरेदी करतात. आता आयपीओच्या बाबत एक महत्वाची गोष्ट काय असते बघा की आयपीओ ही फक्त सामान्य लोकांसाठी अवेलेबल असतो, तुमच्या माझ्यासारख्या लोकांसाठी अवेलेबल असतो. इतर कोणत्याही लोकांना हा घेता येत नाहीये. जसं की बँक असतील तर बँकांना हे घेता येत नसतो, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात त्यांनाही हे घेता येत नसतं, वेगवेगळ्या पॉलिसी कंपनी, इन्शुरन्स कंपनीज असतात यांना पण हे घेता येत नाही. तर याच्यामध्ये फक्त सामान्य माणूस गुंतवणूक करू शकतो. तर ही गुंतवणूक तुम्हाला कशी करायची आहे आयपीओ मध्ये, तर तुम्ही जे डीमॅट अकाउंट काढाल त्या डीमॅट अकाउंटमध्येच तुम्हाला इन्व्हेस्ट इन आयपीओ असा एक टॅब मिळतो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मिनिमम इन्व्हेस्टमेंट इकडे 15,000 रुपये असते. 15,000मध्ये जे काय शेअरची किंमत ठरवलेली असते ते इंटू शेअर केले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे शेअर मिळतील तेवढे तुम्ही घेऊ शकता. आता अशी कितीतरी उदाहरणं आहेत की 15,000 रुपयाचे करोड रुपये झालेले आहेत. याच्यामध्ये मी तुम्हाला एक पर्सनल माझं स्वतःच एक एक्झाम्पल सांगतो की मी एक आयपीओ एका काळामध्ये खरेदी केला होता. सो त्या आयपीओचं नाव सर्वांना माहित असेल तर त्याचं नाव होतं डी मार्ट. ओके. सो मी स्वतः एक डी मार्टचा आयपीओ 2016 साठी खरेदी केला होता. तर मी ज्यावेळेला कॉलेजला होतो त्यावेळेला कॉलेजमध्ये मुलं, माझे वर्गमित्र मला म्हणत असत की डी मार्ट म्हणजे ही दाऊद इब्राहिमची कंपनी आहे आणि हे सगळं दाऊदचं आहे, ही दुबईची कंपनी आहे. पण नंतर माझ्या लक्षात आलं डी मार्टचा आयपीओ आल्यानंतर की ही डी मार्ट ही राधाकृष्ण दमानी यांची कंपनी आहे आणि राधाकृष्ण दमानी हे भारतातले 3 नंबर रिचेस्ट पर्सन आहेत. 3 नंबरला आहे ते रिचेस्ट मध्ये पूर्ण ओव्हरऑल इंडियामध्ये. आणि त्यांचा एकच सोर्स आहे पैसे कमवण्याचा, तो म्हणजे स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट. तर ते स्वतःचा डी मार्ट नावाचा मॉलची सिरीज काढत आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण डी मार्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करायसाठी उतरलो होतो. तर 299 रुपये या भावाने मला एकूण 50 शेअर मिळाले होते. साधारण 15,000 रुपयाचे मी ते 50 शेअर घेतले होते. त्यानंतर तो 299चा शेअर डायरेक्टली 500 रुपयापासून सुरुवात झाला, 500 रुपये प्लस जो सुरू झाला. जवळजवळ त्याच्यामध्ये मला 100% रिटर्न मिळाला होता 2017 सालापर्यंत. 299 रुपयाचा शेअर म्हणजे नियर अबाउट 300 रुपयाचा हा शेअर 700 रुपयापर्यंत पोहोचला होता. त्यावेळेला मी त्यातले 30 शेअर मला गरजेला लागले म्हणून विकून टाकले आणि हळूहळू मी ते जसं मला काम पडेल, थोडं यंग एजमध्ये असल्यामुळे मी एवढं त्याचं व्हॅल्युएशन मला करता आलं नव्हतं आणि जसं मला गरज लागेल तसं मी 2017-18 पर्यंत हा पूर्ण 50 शेअर टप्प्याटप्प्याने मी विकून टाकले मला जसे लागतील तसे. पण मित्रांनो ह्याचं मला आज सगळ्यात खूप वाईट वाटतं कारण डी मार्ट आजच्या तारखेला जवळजवळ 3,000 रुपये या किमतीवरती तो ट्रेड करतोय. 3,000 इंटू 300 हे जर तुम्ही करून बघितलं, ओके, 3,000 इंटू साधारण माझ्याकडे 50 शेअर होते, 3,000 इंटू 50 हे जर तुम्ही करून बघितलं तर जवळजवळ हे 1.5 लाख रुपये 1.5 लाख रुपयाचं व्हॅल्युएशन होतं. फक्त 15,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटचे 1.5 लाख रुपये आज झाले असते, 1.5 लाख रुपये झाले असते फक्त 15,000 रुपयाचे. सो हे वाईट वाटतं मला की मी हा आयपीओ घेतला होता परंतु लगेच विकला. सो असे अनेक आयपीओ येत असतात. तुमच्यासाठी एक अपकमिंग आयपीओ सांगतो, म्हणजे येणारा जो आयपीओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही निश्चित गुंतवणूक करू शकता. त्याच्यामध्ये एक कंपनी आहे जी आपल्याकडे KFC चिकन जो ब्रँड आहे त्याला इकडे हँडल करते, त्या कंपनीला त्याचा आयपीओ लवकरच येतोय. त्याच्याबाबत पण मी तुम्हाला डिटेलमध्ये गायडन्स येणाऱ्या आठवड्यामध्ये करेल. बघा मार्केट म्हणजे आपल्याकडे जो निफ्टी असतो त्यांनी 15,000ची लेवल आज ब्रीच केलेली आहे, ती क्रॉस केलेली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये एक मोठी मूव्ह येणाऱ्या काही दिवसामध्ये येईल. मार्केट खूप तेजीमध्ये आहे आणि अतिशय योग्य वेळेला तुम्ही मार्केट शिकत आहात. त्याच्यामुळे गुंतवणूक करायला एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आहे. चांगला रिटर्न तुम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये निश्चित कमवू शकता. सो हे आयपीओ बाबत छोटेसे डिटेल्स आपण घेतलेले आहे. आयपीओ म्हणजे ओके, आयपीओ एक्सप्लेन करा असं सर म्हणतात, मयूर सर. अजून एकदा मी एक्सप्लेन करतो. आयपीओ म्हणजेच
इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे एखादी कंपनी जर शेअर मार्केटमध्ये नव्याने येणार असेल तर ते नव्याने येण्यापूर्वी त्यांचे शेअर्स हे आपल्यासारख्या सामान्य लोकांना ऑफर करतात. आपण 15,000 रुपयेमध्ये एक त्यांचा लॉट खरेदी करू शकतो. शेअरची किंमत मात्र कंपनी स्वतः ठरवते. आता उदाहरणार्थ एक बघा, एक कंपनी आहे डेटॉल. सो डेटॉल कंपनी अजून मार्केटमध्ये आलेली नाहीये, आपल्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट झालेली नाही. अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या शेअर मार्केटमध्ये अजून लिस्ट झालेल्या नाहीयेत किंवा त्यांना गरज वाटत नाहीये शेअर मार्केटमध्ये स्वतःला लॉन्च करण्याची. याच्यामध्ये अशा बऱ्याच कंपन्या आहेत. आता एक कंपनी आहे आपल्याकडे KFC लाईन. आता आपण बघतोय KFCचं. सो KFC अजून आपल्याकडे आलेले नाहीये. आता तुम्हाला वाटलं की चला KFC जर शेअर मार्केटमध्ये लॉन्च होणार असेल तर आपण क्विकली त्याला बाय करू शकतो. अजून एक कंपनी आहे बघा झोमॅटो. जर तुम्हाला वाटलं की चला झोमॅटो या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करण्याचा ट्राय करूयात. सो झोमॅटोचा पण IPO येतोय पुढच्या महिन्यामध्ये. सो तुम्हाला 15,000 रुपयामध्ये झोमॅटोचा एक लॉट विकत मिळेल आणि गॅरंटेड जर तुम्हाला झोमॅटोचा लॉट जर विकत मिळाला, झोमॅटोचा IPO जर तुम्हाला विकत मिळाला तर तुमचे पैसे एका दिवसामध्ये डबल होऊन जातील. ओके, कारण IPO इज ऑलवेज लॉटरी. IPO एक लॉटरी सारखं काम करतं. फक्त तुम्हाला ते मिळणं आवश्यक असतं. तर ते IPO घ्यायचा कसा, तर तुमचं जे डीमॅट अकाउंट आहे तिथून तुम्हाला IPO खरेदी करता येतो. त्याचा स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ पण एक बनवेन आणि लाईव्ह सेशनमध्ये पण समजावून सांगेन की IPO कसा खरेदी करायचा असतो मोबाईलवरून. हे सर्व मोबाईलवरून तुम्हाला कळता येतं. तर IPOचा अर्थ सिंपल होतो की कंपनी जर शेअर मार्केटमध्ये लॉन्च होणार असेल, शेअर मार्केटमध्ये स्वतःला लिस्ट करणार असेल तर लिस्ट करण्यापूर्वीच आपण त्या कंपनीला खरेदी करू शकतो. त्याला आपण म्हणतो IPO. आता एक नवीन IPO येतोय गो एअर या कंपनीचा. गो एअर या कंपनीचा नवीन IPO येतोय. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता त्या IPO साठी. बट व्यवस्थित अनालिसिस करावं लागेल. कंपनीचं प्रॉफिट मध्ये आहे का लॉस मध्ये आहे ते रिडिंग करावं लागेल. तर ते सर्व इत्थंभूत माहिती IPO येण्याच्या वेळेला मी तुम्हाला देत असतो आणि माझा पर्सनल व्ह्यू पण सांगत असतो की तो IPO घ्यावा की न घ्यावा. सो मी ज्या प्रकारे सांगतो त्या प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप गेला तर तुम्हाला IPO ही मिळेल आणि कुठला IPO घ्यावा हे सुद्धा समजेल. तर मित्रांनो लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेला तुम्ही IPO ला ट्राय करत चला, IPO घेत चला आणि चांगले रिटर्न तुम्हाला IPO मधून मिळतील. फक्त IPOचं सिलेक्शन मात्र व्यवस्थित करावं लागेल. तर IPO मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल. पुढे आपण मूव्ह करूयात की शेअरची किंमत वाढते कसे. आता एक गोष्ट आपल्याला कळाली की शेअरची किंमत ठरवतं कोण, तर ज्या वेळेला कंपनी स्वतःच्या शेअरची किंमत स्वतः ठरवतात आणि त्यांची कंपनी मार्केटमध्ये लॉन्च करतात, आपल्यासारखे सामान्य लोक त्यांचे शेअर्स खरेदी करून आपणही त्याचे सहभागीदार होतो. आता जर एखादा शेअर 500 रुपयाला शेअर मार्केटमध्ये लॉन्च झाला असेल, तो 500 रुपयाला पहिल्या दिवशी ट्रेड करत असेल, लॉन्च झाल्याच्या पहिल्या दिवशी तो 500 रुपयाला असेल, तर तिथून तो 700, 800, 900, 1000, 1100, 1200 रुपयाला कशा प्रकारे पोहोचेल किंवा 500 रुपयापासून 400, 300 रुपयाला घसरत पण कशा प्रकारे जाईल. तर त्याच्यासाठी एकच गोष्ट असते ती म्हणजे सप्लाय अँड डिमांड. ओके, स्वतः जे कॉमर्स बॅकग्राऊंड मधील असतील त्यांना हे थोडंसं आयडिया असेल की व्हॉट इज सप्लाय अँड डिमांड. पण डोंट वरी, तुम्हाला अतिशय सोप्या उदाहरणासह मी सप्लाय अँड डिमांड हे काय असतं हे समजावून सांगतो. मित्रांनो बघा, आपल्याकडे एक प्रोडक्ट असतो दररोजच्या जेवणामध्ये पण आपण दररोजच्या भाजीमध्ये वापरतो, तो म्हणजे कांदा. आता समजा तुमच्याकडे तुम्हाला वाटलं की एखाद्या वेळेला कांद्याचा भाव हा एखाद्या वेळेस 80 रुपये पर केजी या दरापर्यंत पोहोचलेला असतो. ओके, एका काही आठवड्यामध्ये तो 80 रुपये पर केजी. तर कधी कधी हाच भाव असतो 20 रुपये पर केजी. ओके, तर हा भाव वाढण्याचं रिझन काय आहे किंवा हा भाव कमी जास्त का होतो, तर याचं सिंपल कारण काय आहे बघा. ज्या वेळेला भाव 80 रुपये केजी असतो त्यावेळेला मार्केटमध्ये कांदा कुणाकडेच अवेलेबल नसतो, कुठल्याही व्यापाऱ्याकडे हा कांदा अवेलेबल नसतो. त्याच्यामुळं 80 रुपये केजी भाव असून आपल्याला लागेल तेवढाच घेतो. म्हणजे मार्केटमधून कांद्याचं डिमांड इन्क्रीज करण्यासाठी सप्लाय कमी केला जातो. म्हणजे पूर्ण मार्केटमधला कांदा सगळा गोळा करून तुमच्याकडे ठेवा. मार्केटमध्ये कांद्याचे शॉर्टेज क्रिएट होईल, मार्केटमध्ये कुठेही कांदा मिळणार नाहीये, तर त्यावेळेला कांद्याचं डिमांड मात्र हेवी राहील आणि आपल्याला नाईलाजानं व्हॉटेवर प्राइसवरती कांदा खरेदी करावा लागेल. आता मला कांद्याचा भाव जो आहे 80 रुपये किलोवरून 20-30 रुपये किलोपर्यंत खाली आणायचा असेल तर मी काय करेन की मार्केटमध्ये कांद्याचा ओव्हर सप्लाय करेन. मार्केटमध्ये भरपूर प्रमाणावरती कांदा टाकेन. मार्केटमध्ये जर कांदा भरपूर टाकला तर याचं डिमांड भरपूर प्रमाणामध्ये बूस्ट होईल. आता बघा, अजून एक असं उदाहरण बघूयात आपण. समजा झेंडूची फुलं असतील, आपल्याकडे झेंडूच्या फुलांना दसऱ्याच्या दरम्यान खूप डिमांड असते. इतर वेळेला त्याला जास्त डिमांड नसतं, पण दसऱ्यामध्ये डिमांड असतं. बिकॉज आपल्याला पूजेसाठी तो आवश्यक आहे. दसऱ्यामध्ये पूजेसाठी आपल्याला झेंडूचं फुल आवश्यक आहे. त्याच्यामुळं डिमांड त्याला हेवी असतं आणि मार्केटमध्ये त्याचं सप्लाय शॉर्ट केला जातो. सप्लाय जर त्याचा कमी असेल
समजा की अतिवृष्टी झाली असेल, मुसळधार पाऊस झाला असेल, त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे झेंडू वाहून गेले असतील, झेंडूचं पीक खराब झालं असेल आणि कुठंच जर झेंडू अवेलेबल नसेल तर तुम्हाला व्हॉट एव्हर प्राइसवरती झेंडूची फुलं नाईलाजाने खरेदी करावं लागतील. कामापुरती का असे ना, तुम्ही ते खरेदी कराल कारण तुमचा नाईलाज आहे. ओके, सो या प्रकारे मार्केटमध्ये सप्लाय अँड डिमांड क्रिएट केला जातो किंवा या गोष्टीमुळे सप्लाय डिमांड क्रिएट केला जातो आणि याच प्रकारचा रूल स्टॉक मार्केटमध्ये लागू होतो. आता उदाहरणार्थ एक साधं उदाहरण बघा. एक कंपनी आहे आपल्याकडे कोलगेट. आपल्याला माहिती आहे की कोलगेटचं डिमांड हे कन्सिस्टंटली कंटिन्यू आपल्याकडे राहणार आहे. कोलगेटचं डिमांड कधीही कमी होणार नाहीये, त्यामुळे कोलगेटचा शेअर कायम वाढत राहणार आहे. हा शेअर कधीही खाली येऊ शकत नाहीये कारण कोलगेटला नो कॉम्पिटिशन. आता ज्या वेळेला रामदेव बाबाचं दंतकांती आलं होतं त्यावेळेला लोकांना वाटलं की चला दंतकांती खूप चांगलं चालेल आणि कोलगेटचं डिमांड कमी येईल, त्यामुळं थोड्या काळासाठी तो शेअर खाली आला होता कोलगेटचा. पण नंतर लोकांना कळालं की चला दंतकांती ठीक आहे पण कोलगेट पण छान आहे, आपण कोलगेट पण यूज करूयात. त्यामुळे कोलगेटचं डिमांड इन्क्रीज होत राहिलं. त्याच्यामुळं एखाद्या प्रोडक्टची, एखाद्या कंपनीला जर चांगलं डिमांड येत असेल तर त्याचा शेअर वाढतो आणि त्या शेअरचं किंवा त्या कंपनीचं डिमांड जर कमी होत असेल तर त्याची किंमत ऑटोमॅटिक कमी होते. तर आपल्याला हे सप्लाय अँड डिमांड ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता शेअर्स हे मार्केटमध्ये फिरतात कसे याची तुम्हाला छोटीशी इकडे मी कथा सांगतो. एकदम छोटी कथा आहे, तुम्ही युट्यूबवरती पण जाऊन अनेक ठिकाणी ही कथा व्यवस्थितरित्या बघू शकता. तर एक गोष्ट आहे मंकी स्टोरी म्हणून याला ओळखलं जातं. एक गाव असतं मित्रांनो, छोटीशी गोष्ट आहे का 2 मिनिटांमध्ये संपवतो लगेच. एक गाव असताना त्या गावामध्ये माकडांनी फार सुळसुळाट करून टाकला असतो. भरपूर प्रमाणामध्ये माकड तिकडं झालेले असतात. हे माकडं गावामध्ये लोकांना नकोसे करत असतात. अचानक एका त्या गावामध्ये एक शेठ माणूस येतो, मोठा बिझनेसमॅन येतो आणि तो बिझनेसमॅन म्हणतो की मी गावातली सर्व माकडे खरेदी करणार 100 रुपये या दराने. ओके, तर तो दर करतो की 100 रुपये या दराने माकडे मला सर्व खरेदी करायची आहेत. आणि हा शेठ माणूस त्याच्यासोबत एक असिस्टंट पण घेऊन येतो. इकडे एक असिस्टंट पण तो आणतो माणूस आणि हे दोघं ठरवतात की चला 100 रुपयाने सगळी माकडं खरेदी करायची. आता गावकरी म्हणतात की चला या माकडाने धुमाकूळ पण घातलेला आहे, ही माकडं आपण सर्व विकूयात या व्यापाऱ्याला आणि आपल्याला माकडापासून पण मुक्तता मिळेल प्लस आपल्याला पैसाही मिळेल. म्हणून गावकरी सर्व माकडे गोळा करतात आणि या व्यापाऱ्याला विकून टाकतात. व्यापारी सर्व माकडे इकडे खरेदी करतो 100 रुपये दरानं आणि त्या गावामध्येच ती माकडं ठेवतो. फक्त त्याला सांभाळण्यासाठी त्यानं जो असिस्टंट आणलेला असतो त्या असिस्टंटला सांगतो की सर्व माकडे बाबा तू सांभाळ, याचं तू कुठेही काही करू नकोस. त्यानंतर शेठ अजून एक 15 दिवसाने रिटर्न येतो आणि म्हणतो की आता मला अजून 50 एक माकडं लागणार आहेत आणि याचा दर मी 100च्या ऐवजी 200 रुपये द्यायला तयार आहे. आता गावकरी म्हणतात चला तर 200 रुपये या दराने माकडं आपल्याला विकावी लागतील, कुठून आणावी लागतील. म्हणून हे पूर्ण गावभर फिरतात, जंगलात जातात, जंगलातून कसे बसे माकडं गोळा करून आणतात आणि 200 रुपये दराने पुन्हा त्या शेठला विकतात. शेठ ती सर्व माकडं घेतो आणि त्याच्या असिस्टंटकडे देतो आणि म्हणतो हे सांभाळून ठेव, अजिबात याचा काय होऊ देऊ नकोस. त्यानंतर अजून एक महिन्याभरानं शेठ पुन्हा येतो आणि म्हणतो की मी या 300 रुपये या दरानं माकडं खरेदी करायला तयार आहे, मला माकडांची खूप जास्त आवश्यकता आहे, मला ते आवश्यकच आहे, 300 रुपये या दरानं द्या. आता गावकरी कन्फ्यूज होतात की बाबा हे कुठून आणायची माकडं तर अजिबात आपल्याकडे शिल्लकच नाहीयेत, आणायची कुठून. म्हणून हा कन्फ्युजन मध्ये जातो आणि या कन्फ्युजन मध्ये हा जो इकडे जो असिस्टंट असतो, हा असिस्टंट म्हणजे याला ब्रोकर म्हणा तुम्ही, हा असिस्टंट एक मार्ग काढतो. हा असिस्टंट मार्ग इतका सिंपल काढतो की म्हणतो बघा तुम्हाला 300 रुपये या दरानं ही माकडं तुम्ही विकणार आहात तर एक सिंपल काम करा, माझ्याकडे माकडं आहेत जी मी मालकाची माकडं ऑलरेडी सांभाळतोय, मालक काही इकडे बघायला आलेलं नाहीये मी माकडांचं काय केलेलं आहे, तर तुम्ही माझ्याकडून 200 रुपये दराने ही माकडं विकत घ्या. काय म्हणतोय बघा, माझ्याकडून 200 रुपये दराने ही माकडं विकत घ्या आणि शेटला पुन्हा 300 रुपये दराने विका, 100 रुपये तुमचा प्रॉफिट होईल. मित्रांनो ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, बघा व्यवस्थित बघा, थोडंसं डोकं लावावं लागेल. युट्यूबवरती पण तुम्हाला ही गोष्ट शेअर मार्केट मंकी स्टोरी असं जर टाकलं तर हिंदीमध्ये बरेच जण ही गोष्ट एक्सप्लेन करतात. एक्झॅक्टली स्टॉक मार्केटमध्ये पण हेच होतं, ह्याचे शेअर त्याला आणि त्याचे शेअर याला एवढंच मार्केटमध्ये सुरू असतं. परंतु जे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्यासाठी मात्र ते शेअर्सचे स्वतः मालक असतात. परंतु ट्रेडिंगमध्ये जे पटापट घेतात विकतात त्यांच्यासाठी मात्र ही गोष्ट या गोष्टीसारखं असतं, याचे शेअर त्याच्या खिशात, त्याचे शेअर्स ह्याच्या खिशात, याचे पैसे त्याच्या खिशात. जे ट्रेडर आहेत ते आणि जे इन्व्हेस्टर आहेत ते इन्व्हेस्टरची स्टोरी सिंपल आहे की ते घेतात आणि अजिबात विकत नाही, ते होल्ड करतात. भरपूर चांगला प्रॉफिट झाल्यानंतर ते विकतात, भरपूर चांगला डिव्हिडंड पण कमवतात. ओके, नेक्स्ट उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट हे काय असतं ते पण उद्यामध्ये पॉवर ऑफ स्टॉक मार्केटचं उद्या सेशन होतं, त्याच्यामध्ये आपण या
गोष्टी सगळ्या बघणार आहोत. सो तुम्हाला कळालं असेल की शेअरच्या किमती कमी जास्त का होतात, बिकॉज ऑफ सप्लाय अँड डिमांड या एका गोष्टीमुळे होतात. सो थोडंसं युट्यूबवरती जाऊन सप्लाय अँड डिमांड याच्यावरती थोडासा स्टडी करा, म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजतील. त्यानंतर यात आपण बघितलं की हाऊ टू सप्लाय डिमांड अँड वर्क. सो तुम्हाला हे कळालं असेल की सप्लाय अँड डिमांड वर्क कशा प्रकारे करतं. सो वेगवेगळ्या गोष्टीमध्ये जर एखाद्या गोष्टीला तुम्हाला डिमांड क्रिएट करायचं असेल तर त्याचा सप्लाय कमी करा, ऑटोमॅटिक त्या गोष्टीची डिमांड क्रिएट होते. आणि तुम्हाला एखाद्या गोष्टीचं डिमांड कमी करायचं असेल तर त्याचा सप्लाय ओव्हर करून द्या, त्याचं डिमांड कमी होतं. मित्रांनो, आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा सप्लाय अँड डिमांड काम करतं. बघा, एक साधं उदाहरण घेऊयात आपण. एखाद्या जर लग्न झालेला तरुण मुलगा एखादा असेल, गृहस्थ असेल एखादा लग्न झालेला, आणि तो सारखं सारखं जर त्याच्या सासरवाडीला जात असेल, ओके, सारखं सारखं सासरकडे जात असेल बायकोच्या गावाकडे, तर तिकडं ती लोक त्याला सासरवाडीची सारखं डिमांड देत नाहीत, कारण म्हणतात की हा जावाई सारखंच आपल्या घरी येतोय, त्याच्यामध्ये डिमांड ऑटोमॅटिकली कमी होतं. पण याच्या अपोजिट जर तो कधीतरी वर्षातून एकदा जात असेल तर त्याचं थोडंसं डिमांड मेंटेन राहतं. तो डिमांड राहतो, बाबा चला जावाई बऱ्याच दिवसामधून आलाय, थोडंसं व्यवस्थित बोलूयात, व्यवस्थित यासोबत कोऑपरेट करूयात आपण. अदरवाईज जर एखाद्या पाहुण्यारावळ्याच्या ठिकाणी पण तुम्ही सारखं सारखं जर त्यांच्या घरी जात असाल तर तुम्हाला ते गृहीत धरतात आणि तुमचं डिमांड ऑटोमॅटिक क्रिएट कमी होतं. तर तुम्ही जर कधी कधी तर त्यांच्यापाशी गेलात तर तुमचं डिमांड मेंटेन राहतं. सो हे रेग्युलर लाईफमध्ये पण सप्लाय अँड डिमांड हा तुमचा वर्क करतो, ॲज वेल एज फायनान्शियल मार्केटमध्ये सुद्धा हा व्यवस्थित काम करतो. ओके, सो आय होप की तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल, व्हॉट इज सप्लाय अँड डिमांड अँड हाऊ इट वर्क सप्लाय अँड डिमांड. ओके, सो पुढचा टॉपिक आपण इकडे कव्हर करायला घेतोय की शेअर मार्केटवरती नियंत्रण कोण ठेवतं, शेअर मार्केटवरती कंट्रोल कोण ठेवतं. कारण बऱ्याच जणांचा गैरसमज असा आहे की शेअर मार्केट इज इलिगल, असं बरेच जण म्हणतात, किंवा शेअर मार्केट काल पण आपण बघितले की जुवा बाजार आहे, सट्टा बाजार आहे, असं बऱ्याच जणांचे गैरसमज असतात. पण इकडे एक गोष्ट आपल्याकडे प्रामुख्यानं लक्षात ठेवण्यासारखी आहे की शेअर मार्केटवरती कंट्रोल ठेवणारं जे आहे ते स्वतः गव्हर्नमेंट याच्यावरती कंट्रोल करतं. तर गव्हर्नमेंटने काही संस्था काढलेल्या आहेत, या संस्था स्टॉक मार्केटला रेग्युलेट करतात, स्टॉक मार्केटचे सगळे हिशोब बघतात, स्टॉक मार्केटमधून उत्पन्न काढून गव्हर्नमेंटला देतात. तर याच्यामध्ये नंबर 1 एक इन्स्टिट्यूट येतं आपल्याकडे, जस्ट 1 मिनिट. ओके, तर नंबर 1 इन्स्टिट्यूट येतं आपल्याकडे BSE. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. जवळजवळ 140 वर्षाचा इतिहास आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला. आता एक विशेष गोष्ट इकडे काय आहे बघण्यासारखी, स्टॉक मार्केट म्हणजे अलिबाबाची गुहा आहे, ही अलिबाबाची गुहा आहे. आणि या गुहेमध्ये अलिबाबा म्हणजे फक्त गुजराती, मारवाडी, सिंधी या लोकांनी शेअर मार्केटवरती बऱ्यापैकी ताबा मिळवला. आता याचं कारण असं की ती लोक ऑलरेडी हुशार आहेत, त्यांना फायनान्शियल वर्ल्ड समजतं. बघा, मी कालच एक जैन धर्मियांचा एक मोठा उत्सव असतो, त्या उत्सवामध्ये त्यांच्याकडे जे महाराज येतात वेगवेगळे, त्या महाराजांचे एक लेक्चर ऐकत होतो. तर जैन धर्मामध्ये सुद्धा हे सांगितलं गेलेलं आहे की शेअरचा बाजार करणं हे योग्य आहे, शेअरचा बाजार प्रत्येक जैन धर्मियांनी करायला हवा, असं त्यांच्या धर्मगुरू सुद्धा सांगतात. हे किती महत्वपूर्ण गोष्ट आहे की एखाद्या धर्मगुरू सांगत असेल की मी तो व्हिडिओ पण मी आज ग्रुपवरती तो मी पोस्ट करेन, त्याची लिंक तुम्हाला सेंड करेन, की एक धर्मगुरू सांगतोय की तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करा, तो योग्य आहे. आणि हा व्हिडिओ जवळजवळ 3-4 वर्ष जुना आहे. ओके, तर BSE जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे हे मुंबईमध्ये आहे, एंटायर स्टॉक मार्केट हे मुंबईमध्ये आहे. हे महत्वाचं समजण्याची गोष्ट आपल्यासाठी आहे की स्टॉक मार्केट पूर्णपणे मुंबईमध्ये वसलेलं आहे. ओके, सर्वांना साऊंड क्लिअर येतोय माझा? साऊंड आणि स्क्रीन सर्वांना क्लिअर आहे का बघा? हो सर, हो सर, हो सर, हो सर, हो सर, हो सर. ओके, साऊंड क्लिअर आहे का सर्वांना? येस येस, राईट. ओके ओके, जस्ट 1 मिनिट. ओके, राईट, थँक्यू. कंटिन्यू करूयात आपण लगेच. ओके, सो BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आणि BSE वरती जवळजवळ किती कंपन्या आहेत ते पुढे आपण बघूया, बट 140 वर्ष जुना आहे BSE. त्याच्यानंतर एक अजून एक एक्सचेंज येतं आपल्याकडे. एक्सचेंज म्हणजे काय, त्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणू शकतो बाजार समिती, आपल्याकडे जी असते, जी कंट्रोल करते, रेग्युलेट करते मार्केटला. तर एक आहे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर जवळजवळ 140 वर्ष जुना आहे. बट 1992 मध्ये म्हणजे 1992 मध्ये हर्षित मेहताने याच्यावरती एक मोठा स्कॅम केला BSE वरती. कारण BSE हे जवळजवळ पेपरवरती चालायचं, पेपरवर्क तिकडे जास्त व्हायचा. तर BSE वरती स्कॅम झाल्यामुळे लोकांचा शेअर मार्केटचा भरोसा त्या काळामध्ये उठला होता.
त्यामुळे 1994 साली गव्हर्नमेंटने अजून एक एक्सचेंज लॉन्च केलं आणि त्या एक्सचेंजला नाव दिलं NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आणि हे पूर्णपणे डिजिटल फॉर्ममध्ये होतं, पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये होतं. इकडं तुम्हाला पेपरवर्क, झिरो पेपरवर्क आणि पूर्णपणे ऑनलाईन सर्व कॉम्प्युटरवरती होणार. त्याच्यासाठी NSE काढलं. आपण पण बरेच स्टॉक जे असतं, म्हणजे आता आपण मार्केटमध्ये 90% ट्रेडिंग जे होतं ते फक्त 90% ट्रेडिंग NSE वरती होतं. म्हणून आपल्याला फॉलो करायचं आहे NSE ला कम्पेअर टू BSE. BSE वरती जास्त लोक जात नाहीत, NSE वरती जातात. त्यामुळे NSE वरचे स्टॉक्स आपण जास्त घेत आहोत. आता या BSE आणि NSE वरती कंट्रोल करण्यासाठी एक संस्था गव्हर्नमेंटने अजून एक काढली, त्याचं नाव होतं सेबी. सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे ज्या प्रकारे आपल्याकडे ED आहे, ओके, इन्फॉर्मेशन डायरेक्टरी, ज्या प्रकारे तो बोर्ड आहे जो की इलिगल मनी जर फ्रॉड होत असेल तर त्याच्यावरती ते चौकशी करतात, त्याच प्रकारे सेबी आहे. सेबी काय करतं तर NSE BSE वरती जर कोण इलिगल ऍक्टिव्हिटी करत असेल, इलिगली बाईंग करत असेल, फसवणुकीचा धंदा कोण करत असेल, तर सेबीकडे जर आपण कंप्लेंट केली तर सेबी ती कंप्लेंट ऍक्सेप्ट करते आणि त्या लोकांवरती ऍक्शन घेते. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर सेबी म्हणजे शेअर मार्केटचे पोलीस आहेत, सेबी म्हणजे शेअर मार्केटचं CID आहे. तर ही लोक सेबीमध्ये, आता उदाहरणार्थ एखादी कितीही चांगली कंपनी असेल आणि त्या कंपनीवरती जर सेबीची केस असेल तर त्या कंपनीची पूर्णपणे कुंडली बिघडते. ती कंपनी पूर्णपणे, त्या कंपनीचा शेअर एकदम खाली येऊ शकतो. तर एक कंपनी आहे बघा आपल्याकडे, ज्या कंपनीचं नाव आहे सन फार्मा. ओके, तुम्ही बऱ्यापैकी नाव पण ऐकलं असेल सन फार्मा. तर सन फार्मा ही भारतातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी आहे. सर्वात जास्त टॅबलेट, औषध गोळ्या जे काय आपण मेडिकल रिलेटेड यूज करतो ते सर्वात जास्त सन फार्मा या कंपनीचा आहे. तर सन फार्मा याचा शेअर 2016 साली हा शेअर 1500 रुपये या भावावरती ट्रेड करत होता. बट सडनली या सेबीची एक केस सन फार्मावरती आणि सेबीने एक ऍक्शन घेतली सन फार्मा या कंपनीवरती इनसाइडर ट्रेडिंगची. आता इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय तर इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे कंपनीच्या आतली लोक, कंपनीच्या बॉडीमधील काही लोक आतल्या स्वतःचे शेअर स्वतःच्याच कंपनीमध्ये लोकांना विकायचे आणि ते आतल्या आत ट्रेडिंग करत होते, स्वतःच्या बॉडीमध्येच ट्रेड करायचे. तर याच्यामुळे सेबीची एक इनसाइडर ट्रेडिंगची केस त्या कंपनीवरती बसले आणि 2016 साली या कंपनीचा जो मालक होता त्यांचं नाव होतं दिलीप सिंघवी. तर दिलीप सिंघवी 2016 साली मुकेश अंबानीपेक्षा सुद्धा जास्त श्रीमंत होते. ते भारतातले नंबर 1 रिचेस्ट पर्सन होतं. तुम्ही जाऊन गुगल पण करू शकता. 2016 म्हणजे 2015-16 या 2 वर्षासाठी ते नंबर 1 पोझिशनवरती बसले होते जाऊन. मुकेश अंबानीपेक्षा सुद्धा जास्त श्रीमंत होते. आज ते टॉप 50 पेक्षा सुद्धा बाहेर गेलेले आहेत, कारण त्यांच्या कंपनीचा भाव 1500 रुपयावरून गडगडत डायरेक्टली 350 रुपयापर्यंत खाली आला होता आणि त्याच्यानंतर आता सध्या तो 700 रुपयाच्या आसपास शेअर ट्रेड करतोय सन फार्माचा. तर एवढ्यात चांगली, म्हणजे आता सध्या जर तुम्ही बघितलं हा जो काळ आहे तो एक गोल्डन काळ आहे फार्मास्युटिकल कंपन्यांसाठी. जे फार्माच्या रिलेटेड कंपनी आहेत, जे मेडिकलच्या रिलेटेड कंपनी आहेत, त्या कंपन्यांसाठी हा गोल्डन काळ आहे. खूप जास्त शेअर हे वाढलेले आहेत, ऑलमोस्ट ट्रिपल झालेले आहेत. 300% रिटर्न या सगळ्या स्टॉक्समध्ये आलेला आहे. बट सन फार्मामध्ये मात्र म्हणावा असा रिटर्न आलेला नाहीये बिकॉज ऑफ या कंपनीवरती एक सेबीची केस आहे. म्हणजेच तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की एखाद्या कंपनीवरती जर सेबीची केस होत असेल तर त्या कंपनीचं स्ट्रक्चर खराब होऊ शकतं. ओके, तर आता BSE ला आपण बघितलं तर BSE बाबत अजून थोड्याशा आपण गोष्टी इकडं जाणून घेऊयात. हे सर्व मुंबईमध्ये आहेत. ही अलिबाबाची गुहा मुंबईमध्ये आहे आणि महाराष्ट्रातले लोक सर्वात कमी, जर कुठल्या राज्यातली लोक ट्रेडिंग करत असेल तर याच्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला येतो. मराठी माणूस, महाराष्ट्र नाहीये, याच्यामध्ये मराठी माणूस 1 नंबरला येतो, जो सर्वात जास्त कमी इन्व्हेस्टमेंट करतो शेअर मार्केटमध्ये. कारण आपल्याकडे कामगार होण्याची संख्या जास्त आहे. लोकांना कामगार व्हायला, क्लर्क व्हायला, शिपाई व्हायला आवडतं कम्पेअर टू बिझनेसमॅन. त्यांना बिझनेस स्वतः करायला इच्छा नसते. तर BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याच्यावरती एकूण 5600 कंपनी लिस्टेड आहेत. 5600 टॉपच्या कंपन्या लिस्टेड केलेल्या आहेत. एवढ्या कंपन्यांची नोंद आहे BSE वरती, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरती. आता प्रॉब्लेम असा आहे की 5600 कंपन्या दररोज तुम्ही ट्रॅक नाही करू शकत. या दररोज 5600 कंपन्या तुम्ही वॉच नाही करू शकत. तर तुम्हाला समजून घ्यायचं की एंटायर मार्केट म्हणजे संपूर्ण मार्केट हे वर आहे. संपूर्ण BSE आज तेजीत आहे का संपूर्ण BSE आज मंदीत आहे, हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुमच्याकडे एक छोटंसं टूल आहे, म्हणजे तुम्ही याच्यापूर्वी पण बघितलेलं आहे. त्या टूलचं नाव आहे सेन्सेक्स.
सो व्हॉट इज मीन बाय सेन्सेक्स? सेन्सेक्स मीन्स सेन्सिटिव्ह इंडेक्स. ओके, तर याला आपण सेन्सिटिव्ह इंडेक्स म्हणतो. हा खूप सेन्सिटिव्ह आहे. याला थोडीशी जर खराब न्यूज मिळाली तर हा धडधड खाली जातो. याला थोडीशी गुड न्यूज मिळाली तर हा एकदम वर जातो. म्हणून याला नाव दिलेलं आहे सेन्सिटिव्ह इंडेक्स म्हणजेच सेन्सेक्स. तर सेन्सेक्स कोण आहे? तर सेन्सेक्स आहे बीएसईचा इंडेक्स. बीएसईचा मराठी भाषेमध्ये बीएसईचा निर्देशांक आहे हा. तर हा निर्देश करतो की बीएसई मध्ये काय चालू आहे. ओके, तर हा ट्रेड करतोय नियर अबाउट 50,000 या रेंजवरती हा ट्रेड करतोय. जर सेन्सेक्स पॉझिटिव्ह मध्ये असेल, जर सेन्सेक्स प्लस मध्ये असेल तर याचा अर्थ की बीएसई जवळजवळ 80% ते 90% बीएसई आज पॉझिटिव्ह आहे. परत एकदा रिपीट करतो, जर सेन्सेक्स पॉझिटिव्ह असेल, जर सेन्सेक्स प्लस मध्ये सुरू होत असेल, सेन्सेक्स जर तेजीमध्ये असेल तर ओळखायचं की 80% सेन्सेक्सच्या कंपन्या ह्या पॉझिटिव्ह आहेत. 80% सेन्सेक्सच्या कंपन्या आज अप ट्रेंड मध्ये आहेत. जर सेन्सेक्स निगेटिव्ह असेल, जर सेन्सेक्स रेड कलर मध्ये ओपनिंग झाला असेल, जर तो मायनस मध्ये निघाला असेल खाली खाली खाली, तर तुम्ही ओळखायचं की पूर्ण बीएसई आहेत 5,600 कंपन्या, त्यातली 80 ते 90% कंपन्या ह्या निगेटिव्ह ट्रेंड मध्ये आहेत, ह्या खाली उतरत्या रेंज मध्ये आहेत, या मायनस मध्ये निघालेल्या आहेत. तर सेन्सेक्स काय आहे? एक निर्देशांक आहे बीएसईचा. आता सेन्सेक्स तयार कसा केला गेलाय? तर सेन्सेक्स तयार केला गेलाय ज्या 5,600 कंपनीकडे आहेत, एकूण ज्या 5,600 कंपनीकडे लिस्ट केलेल्या आहेत, या 5,600 मधल्या 30 टॉपच्या कंपन्या निवडलेल्या आहेत. ओके, 30 टॉपच्या कंपन्यांचा मिळून सेन्सेक्स तयार केलेला आहे. आता 30 ज्या टॉप कंपन्या आहेत, या 30 टॉप कंपन्या निवडल्या कशा गेलेल्या आहेत? जर ज्यांचं मार्केट कॅप म्हणजे आता तुम्हाला एखाद्या माणसाचं मार्केट कॅप काढायचं, तुम्हाला स्वतःचं मार्केट कॅप काढायचंय, तर तुम्ही कसं काढाल मार्केट कॅप? तुमच्या अंगावरचे सर्व कपडे त्याचं व्हॅल्युएशन करा, तुमच्याकडे काय घड्याळ असेल, मोबाईल फोन असेल, तुमचा लॅपटॉप, पीसी जे काय असेल त्याचं व्हॅल्युएशन करा, तुमच्या बँकमध्ये जो बँक बॅलन्स असेल त्याचं व्हॅल्युएशन करा, तुमच्या घराचं व्हॅल्युएशन करा, तुमच्या जागेचं व्हॅल्युएशन करा, त्याची पूर्ण किंमत काढा. ते झालं तुमचं मार्केट कॅप. कॅप म्हणजे कॅपिटलायझेशन. याच्यावरून आपण काढतो मार्केट कॅपिटलायझेशन. ओके, तर हे याला आपण मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतो. तर अशा कंपनीकडे निवडल्या गेल्या 30 कंपन्या ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन अतिशय उच्च दर्जाचं आहे, ज्या अतिशय चांगल्या परफॉर्म करतात. याच्यामध्ये येतात रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया, कोलगेट, एमआरएफ टायर, सीएट टायर, हिरो मोटर, बजाज फायनान्स, आयशर मोटर्स, अशा टॉपच्या 30 कंपन्या येतात. आता या 30 कंपन्या कशा शोधायच्या? त्या मनी कंट्रोल नावाच्या एका ऍपमध्ये आपण बघणार आहोत. सो येणाऱ्या सिरीजमध्ये पण तुम्हाला मी शिकवेन की बीएसई कसा शोध बघायचा, बीएसई मधला सेन्सेक्स कसा बघायचा आणि सेन्सेक्स मधल्या 30 कंपन्या कशा बघायच्या, त्यात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती ऑपॉर्च्युनिटी आहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल की सेन्सेक्स म्हणजे काय आणि बीएसई म्हणजे काय. बीएसई मीन्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. याच्यावरती 5,600 कंपन्या लिस्टेड केले गेलेल्या आहेत. 5,600 कंपन्यांची नोंद आहे. याचा निर्देशांक आहे सेन्सेक्स. सेन्सेक्स हा 30 कंपन्यांचा एक ग्रुप आहे, ज्याच्यावरून आपण ठरवू शकतो की मार्केट तेजीत आहे का मार्केट मंदीत आहे. आता आपल्याला एक माहित झाले की बीएसई ही एकच नाहीये आपल्याकडे संस्था, अजून एक आहे ती म्हणजे एनएसई. एनएसई म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे पण मुंबईमध्येच आहे. लक्षात राहू द्या, हेही मुंबईमध्येच आहे आणि पूर्णपणे डिजिटल आहे. ओके, तर आपण पण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जास्तीत जास्त कोणते शेअर घेणार आहोत? तर जे शेअर एनएसई वरती आहेत हे कसे शोधायचे ते पण मी शिकवेन, त्यामुळं जास्त प्रेशर नका घेऊ. हे सर्व मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवतोय. एनएसई म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आता याच्यावरती ज्या लिस्टेड केलेल्या कंपन्या आहेत त्या एकूण कंपनीकडे लिस्ट केलेल्या आहेत. जस्ट 1 मिनिट, आय थिंक कलर चेंज करावा लागेल. ओके, तर एकूण याच्यावरती लिस्ट केल्या गेलेल्या कंपन्या आहेत 1800 पेक्षा जास्त. 1800 प्लस कंपन्या याच्यावरती लिस्ट केल्या गेलेल्या आहेत आणि या सर्व 1800 कंपन्या ह्या टॉप क्लास कंपन्या आहेत. आता या 1800 कंपन्या आणलेत कुठून? तर इकडे ज्या 5,600 कंपन्या तुम्ही बघत होता, या कंपन्यांना एक फिल्टर लावला. याच्यातील चांगल्या चांगल्या परफॉर्मन्स करणाऱ्या 1800 कंपन्या एनएसई वरती आणल्या. त्या बीएसई वरती पण आहेत आणि एनएसई वरती पण आहेत. दोन्हीकडे आहेत अशा 1800 कंपनीकडे आणलेल्या आहेत. तर असं नाहीये की एखादी कंपनी एनएसई वरती आहे पण बीएसई वरती नाहीये. दोन्हीकडे या कंपन्या असू शकतात. हे दोन्हीकडे शेअर्स असू शकतात.
आता एकूण 1800+ शेअर्स इकडे लिस्ट केले गेलेले आहेत NSE वरती. आता प्रॉब्लेम असा आहे की हे सगळे शेअर आपण ट्रॅक नाही करू शकत. 1800 शेअर जरी ट्रॅक करायचे म्हटलं, हे 1800 शेअर दररोज बघायचे म्हटलं तर खूप अवघड आहे. तर याच्यासाठी वेगवेगळे ग्रुप केले गेले. आता याच्यातील 50 टॉपच्या कंपन्या बाहेर काढल्या गेल्या. 50 टॉप कंपन्या ज्या आउट परफॉर्म करतात, ज्यांचं मार्केट कॅप छान आहे, ज्या अतिशय चांगल्या ग्रोथ करतात, ज्या रिस्क फ्री आहेत, अशा 50 कंपन्यांचा एक ग्रुप तयार केला गेला आणि त्या ग्रुपला नाव दिलं गेलं निफ्टी 50. तर निफ्टी 50 म्हणजेच अशा 50 कंपन्या ज्या मार्केटमध्ये आउट परफॉर्म करतात. आता बघा की किती मोठा एक फिल्टर इकडे अप्लाय केलेला गेलेला आहे, किती मोठं सॉर्ट आउट केलं गेलेलं आहे. BSE वरती कंपन्या आहेत 5600. त्याच्यातील चांगल्या 1800 कंपन्या NSE वरती घेतल्या. NSE वरती चांगल्या 1800 कंपन्या आल्या. त्या 1800 मधील टॉपच्या 50 कंपन्यांचा ग्रुप बनवला गेला, ज्याला नाव दिलं निफ्टी 50. तर आपल्याकडे शेअर मार्केटमध्ये मी ज्या वेळेला म्हणेन की आज मार्केट वर आहे, आज मार्केट खाली आहे, मार्केट अप ट्रेंड, मार्केट न्यूट्रल, मार्केट असं आहे, मार्केट तसं आहे, तर मार्केट या शब्दाचा अर्थ होतो सिम्पली निफ्टी 50. ज्या वेळेला लोक म्हणतात की मार्केट डाऊन आहे, मार्केटमध्ये हे झालं, मार्केट खाली पडलं, तर मार्केट म्हणजेच निफ्टी. लोक फक्त निफ्टीला ऑब्झर्वेशन करतात. तर निफ्टी म्हणजे मार्केटची एक लाईफलाईन आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेला फक्त निफ्टी 50ला ऑब्झर्वेशन करायचं आहे. आता बघा आपल्या जनरल लाईफमध्ये काय होतं की आता आमच्याकडे ऊसाची शेती बऱ्याच प्रमाणामध्ये केली जाते. बघा आम्ही ज्या भागामध्ये आहे इकडे ऊसाची शेती केली जाते आणि ज्या वेळेला इकडे ऊस पेरला जातो जमिनीमध्ये, तर तो ऊस ज्या वेळेला वाढतो त्या ऊसासोबत हा ऊस एकटा कधीच वाढत नाहीये. या ऊसासोबत बिना कामाचं तण पण वाढलं जातं. त्याच प्रकारे निफ्टी म्हणजे तुमचा ऊस आहे, लक्षात राहू द्या. आणि हा ज्यावेळेला ऊस वाढतो, ज्यावेळेला निफ्टी वर जातो, त्याच्यासोबत बारके छोटे मोठे शेअर पण ऑटोमॅटिक वर जातात. ज्याची किंमत 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये आहे, असे सुद्धा शेअर या निफ्टी 50 सोबत ऑटोमॅटिकली वर जात असतात. तर तुम्हाला निफ्टी 50 मध्ये असणाऱ्या 50 कंपन्या कशा शोधायच्या, जर तुम्ही शोधल्या तर त्यातली कुठली घ्यावी, कुठली न घ्यावी हे तुम्हाला करू शकतं. समजा तुम्हाला वाटलं की चला मला निफ्टी 50 मधल्या 50च्या 50 कंपन्या खरेदी करायच्या आहेत, तरी तुम्ही करू शकता फक्त 150 रुपयाच्या गुंतवणुकीने. फक्त 150 रुपये जर तुम्ही टाकले तर 150 रुपये तुमच्या निफ्टी 50तल्या सर्व शेअर्समध्ये डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात. किती छान आयडिया आहे बघा. पुन्हा एकदा रिपीट करतो मी. तुम्ही 150 रुपये गुंतवू शकता पूर्ण निफ्टी 50 मध्ये. 150 रुपयाची गुंतवणूक ह्या निफ्टीच्या 50 शेअर्समध्ये समांतर डिस्ट्रीब्यूट होऊ शकते. तुम्हाला म्युच्युअल फंड खरेदी करण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये. तर एवढं साधं काम तुम्ही करू शकता निफ्टी 50 मध्ये. सो याच्यावरती पण पुढे मी डिटेल्स तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित करेन. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी कळायला असतील. मी पुन्हा एकदा रिपीट करतो क्विकली. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एकूण कंपन्या आहेत 5600. ओके, 5600 एकूण कंपन्या आहेत. या 5600 कंपन्यांसाठी एक इंडेक्स आहे ज्याचं नाव आहे सेन्सेक्स. सेन्सेक्स वरती एकूण 30 कंपन्या आहेत. त्या 30 कंपन्यांच्या ग्रुपला आपण सेन्सेक्स म्हणतो. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, याच्यावरती 1800 कंपन्या आहेत. या 1800 कंपन्यांचा एक इंडेक्स आहे, NSEचा एक इंडेक्स आहे. या इंडेक्सला नाव दिलेलं आहे निफ्टी 50. निफ्टी 50 वरती 50 कंपन्या आहेत. आता याच्यापेक्षा सुद्धा निफ्टी किंवा NSEचे अजून बरेच ग्रुप आहेत, जसे की निफ्टी 100, निफ्टी 200, निफ्टी 500, निफ्टी नेक्स्ट, बँक निफ्टी, निफ्टी मिड कॅप, निफ्टी कॅश, असे बरेच सेगमेंट आहेत. आणि त्याच्याबाबत पण मी तुम्हाला क्विकली ओव्हर गाईड पुढच्या काही येणाऱ्या क्लासेसमध्ये करेन. आणि एकदम इझी आहे बघायला ऑनलाईन बघायला एकदम सोपं आहे. एका वेबसाईटवरती हे सगळं तुम्हाला मिळतं. त्याच्यामुळे जास्त प्रेशर घेण्याची आवश्यकता नाहीये. अतिशय सोपं आहे. म्हणजे इतकं तुम्हाला शेअर मार्केट शिकायला सोपं आहे की मी 5वीच्या 6वीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना मी शेअर मार्केट शिकवू शकतो. फक्त तुम्हाला थोडंसं बेसिक इंग्लिश यायला हवं. बेसिक इंग्लिश म्हणजे इंग्लिश वाचता यायला हवं. म्हणजे मी मध्यंतरी एक शेअर सांगितलं होता बेक्टर्स फूड. तर काही क्लायंटला मला बेक्टर्स फूड या कंपनीचं स्पेलिंग लिहून पाठवावं लागलं. काही जणांना एक क्लायंट होतं की त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही एक शेअर खरेदी करा ज्याचं नाव आहे ॲस्ट्राझेनिका. तर ॲस्ट्राझेनिका वॅक्सिन तुम्हाला माहित असेल, तर ॲस्ट्राझेनिकाचं स्पेलिंग पण मला लोकांना द्यावं लागतं. तर फक्त तुम्हाला एवढं यायला हवं की मी जर एखादा शेअर तुम्हाला सांगितला तर त्या शेअरचं फक्त स्पेलिंग तुम्हाला स्वतः लिहिता यायला हवं. एवढं जर तुम्ही हुशार असाल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता. याच्यापेक्षा जास्त नॉलेजची अजिबात आवश्यकता नाहीये. आयशर मोटर मी सांगितला तुम्हाला तो शोधता यायला हवा. अशोक लेलंड मी सांगितलं तर अशोक लेलंडचं स्पेलिंग तुम्हाला फक्त येत असावं, कारण मी लोकांना अशा स्पेलिंग्स सुद्धा लिहून दिलेल्या आहेत याच्यापूर्वी. ओके,
तर तुम्हाला फक्त तुम्हाला कंपन्यांचं स्पेलिंग जर माहीत असेल तेवढं पुरतं जर इंग्लिश तुमचं असेल बरं, तरीही तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. शेअर मार्केटमध्ये प्रोफेशनली आणि विथ प्रॅक्टिकली वेल कॉन्फिडंटली तुम्ही येऊ शकता. सो आपण ही जर्नी कंटिन्यू करूयात पुढं. सो या सर्वांवरती कंट्रोल ठेवणारं मुख्य एक्सचेंज आहे ज्याचं नाव आहे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर सेबी म्हणजे मी सांगितलं की सेबी किती इम्पॉर्टंट आहे. सेबी म्हणजे प्लीज टेल अबाउट द निफ्टी बीज. येस डेफिनेटली सर, पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये निफ्टी बीज, वेगवेगळ्या बँकांचे निफ्टी बीज, एक्सचेंजचे निफ्टी बीज कुठले कुठले आहेत त्याच्याबाबत पण मी एक्सप्लेनेशन करणार आहे. तर त्याच्यावरती सेपरेट टॉपिक येतोय, पुढच्याच लेक्चरमध्ये ते आपण कव्हर करतोय. सो सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी. सेबीचं काम आहे शेअर मार्केटला कंट्रोल करणं, शेअर मार्केटचे पोलीस आहेत हे. ओके, सो पुढचा टॉपिक आपण इकडे कव्हर करायला घेतोय तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट वर्सेस ट्रेडिंग. आता लोकांचा प्रश्न आहे, मी बऱ्याच वेळेला हे कालपासून विचारतोय की इन्व्हेस्टमेंट करा, ट्रेडिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा, ट्रेडिंग करा. प्रॉब्लेम आहे की इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आणि ट्रेडिंग म्हणजे काय. ओके, तर सिंपल आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक करणे, गुंतवणूकदाराला इन्व्हेस्टर म्हणतात, गुंतवणूक करण्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात. ट्रेडिंग म्हणजे व्यापार. ट्रेडिंग म्हणजे व्यापार, आत्ता घ्या 2 दिवसांनी विका, आज घ्या 15 दिवसांनी विका, आज घेऊन आजच विका, याला आपण म्हणतो ट्रेडिंग. तर ट्रेडिंग म्हणजे व्यापार जो ताबडतोब केला जातो, ताबडतोब मुनाफा मिळवण्यासाठी, ताबडतोब प्रॉफिट मिळवण्यासाठी लोक ट्रेडिंग करतात. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काही लोक असे असतात की पैसे गुंतवतात आणि लॉंग टर्मसाठी निवांत बसतात. तर एक गोष्ट इकडे लक्षात ठेवा की जे लोक श्रीमंत झालेले असतील किंवा ज्यांनी शेअर मार्केटमधून चांगलं वेल्थ जनरेट केलेले आहे, खूप रिच झालेले आहेत, त्यांनी इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला यूज केलेला आहे कम्पेअर टू ट्रेडिंग. तर ट्रेडिंग हे लिमिटेड करायचं आहे, अतिशय कमी प्रमाणामध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे आणि इन्व्हेस्टमेंटवरती जास्त फोकस द्यायचा आहे आपल्याला. ओके, तर हे स्टेप बाय स्टेप आपण बघूयात की ट्रेडिंगचे किती प्रकार आहेत आणि इन्व्हेस्टमेंटचे किती प्रकार आहेत शेअर मार्केटमध्ये. तर सुरुवातीला बघूयात आपण इन्व्हेस्टमेंट. तर इन्व्हेस्टमेंटचे जे प्रकार येतात त्याच्यामध्ये पहिला प्रकार येतो शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. काही लोक शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करतात. तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट येते 3 महिन्यासाठी, 3 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंत किंवा 1 वर्षापर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. याला आपण म्हणतो शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. थोड्याशा कालावधीसाठी आपण केलेले इन्व्हेस्टमेंट आहेत. आता काही लोक असे असतात की त्यांच्याकडे 10-20 हजार, 50 हजार, 1 लाख शिल्लक असतात, तर म्हणतात की मला 3 महिने या पैशांची आवश्यकता नाही. तर तुम्ही 3 महिन्यासाठी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ते तुमच्या हातात आहे. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही गुंतवणूक केली, 3 महिन्यासाठी गुंतवणूक केलेली आहे, तुम्हाला वाटलं की चला मला 5 दिवसामध्ये काढून घ्यायची, मला गरज आहे, तर तुम्ही काढून घेऊ शकता. तुम्हाला वाटलं की चला मी इन्व्हेस्टमेंट केले 3 महिन्यासाठी आणि 15 मिनिटातच तुम्हाला चांगला प्रॉफिट झालेला असेल, तर तुम्ही 15 मिनिटांमध्ये सुद्धा ते विकून शेअर पैसे तुमचे काढून घेऊ शकता. एवढं इझी आणि एवढं सुटसुटीत तुमच्यासाठी हे सर्व आहे. फक्त हा तुमचा पर्सनल व्ह्यू आहे, हा तुमचा एक नजरिया आहे की शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे जनरली 3 महिन्यासाठी करा, 3 महिन्यामध्ये चांगला प्रॉफिट होऊ शकतो. पुढचे तर ते मिडियम टर्म इन्व्हेस्टमेंट. मिडियम टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये साधारण लोक 1 वर्षापासून ते 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करतात. त्याच्यामध्ये लोक 1 वर्ष इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 1 वर्ष इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 5 वर्षासाठी होल्ड करतात. ओके, सो जस्ट एक 30 सेकंदाचा एक मी ब्रेक घेतोय. जस्ट 1 मिनिट, मी फक्त पाणी पिऊन येतो. 30 सेकंदामध्ये आपण लगेच सुरू करूया.
नंबर आहेत का? उद्या तुम्हाला राहिलेलं थोडंसं लगेच पाठवू. मला द्यायचे एक जणाला 25,000 रुपये, एक जणाला 25 द्यायचे उद्या सकाळ पाठवू. ऑनलाईन पाठवून दिला अकाउंटवर पैसे बँकेत काढून ओके. कंटिन्यू करूयात आपण लगेच. ओके. सो मीडियम टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे जे 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत केलं जातं त्याला मीडियम टर्म इन्व्हेस्टमेंट करतात. बट तुम्ही 2 वर्षात, 6 महिन्यात, तुमच्या मनाने तुम्ही 7 वर्ष, 8 वर्ष मग थांबू शकता. तुम्हाला जेवढ्या कालावधीसाठी हवं तेवढ्या कालावधीसाठी तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असते. त्याच्यानंतर काही जण एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असतात, त्याला सुपर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पण म्हणतात, जे 5 वर्षासाठी पासून ते 20 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करतात. तर याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज आपण थोडंसं जाऊयात की कशा प्रकारे होतं बघा. तर 3 महिन्यासाठी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्हाला साधारण 40% ते 80% पर्यंत रिटर्नची पॉसिबिलिटी आहे. एवढा तुम्हाला 40% पासूनच्या पुढं तुम्हाला रिटर्न मिळू शकतो जर 3 महिन्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर. त्याच्यानंतर तुम्ही 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला साधारण 200% म्हणजे 200% पासून ते 500% रिटर्न मिळू शकतो. 500% याचा अर्थ तुमचे पैसे 5 पट झाले. 100% रिटर्न म्हणजे तुमचे पैसे डबल झाले. 200% रिटर्न म्हणजे तुमचे पैसे दुप्पट झाले. 500% रिटर्न म्हणजे तुमचे पैसे 5 पट झाले. तर तुमचे पैसे इकडे 5 पट होऊ शकतात. आता याच्यात लक्षात ठेवायचं आहे की बँकमध्ये जर तुमचे पैसे डबल व्हायचे असतील तर किमान 8 वर्ष लागतात. आता नवीन नियमाप्रमाणे हा रेट 10 वर्षापर्यंत पोस्टपोन झालेला आहे. तर तुम्हाला कोणीही साधारण इकडे पैसे तुम्हाला डबल 8 वर्षाच्या आतमध्ये कुणीही करून देत नाहीये. तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या शेअर्स घेऊन साधारण 5 वर्षामध्ये 5 पट सुद्धा पैसे तुम्ही करू शकता. 200% to 500% रिटर्न तुम्ही काढू शकता. आता पर्सनली मी प्रत्येक 12 महिन्याला माझे पैसे मी डबल करतो. इन्व्हेस्टमेंट करून स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशन ट्रेडिंग असतं ते करून मी प्रत्येक 12 महिन्याच्या आतमध्ये म्हणजे प्रत्येक वर्षाला मी माझा पैसा डबल करतो. तर तुम्ही एकदम साध्या पद्धतीने म्हणजे मंथली एकदम सिंपल वेने जर तुम्ही गेलात तरी तुम्ही 500% रिटर्न 1 ते 5 वर्षामध्ये घेऊ शकता. जे सुपर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असतात ते मिनिमम 1000% पेक्षा जास्त रिटर्न काढायचा प्रयत्न करतात. जे सुपर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे 5 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंत जे होल्ड करणारे लोक असतात ते 1000% रिटर्न काढतात. 10 पट, 20 पट, 30 पट, 40 पट पैसे करण्यासाठी ते प्रयत्न करतात. 50 पट ही लोक पैसे करत असतात. तर उद्या पण तुम्हाला मी सुपर लॉंग टर्मची जी स्टोरी असते ते सांगतो तुम्हाला. तर याच्यातील मी कुठली सिस्टम यूज करतो जर मला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर मित्रांनो मी सुपर लॉंग टर्म जी मेथड आहे जी 20 वर्षासाठी च्या दृष्टिकोनातून मी बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट करतो. जेणेकरून वयाच्या 50व्या 60व्या वर्षी आपल्याकडे चांगली अमाऊंट असेल या दृष्टिकोनातून 20-20 वर्षाच्या हिशोबानं मला जर काय लॉंग टर्म करायचं असेल तर करतो. अजिबात शॉर्ट टर्म मध्ये मी इन्व्हेस्टमेंट करत नाही जर मला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर. ओके. तर आपल्याकडे एक मेथड आहे ज्याचं नाव आहे कॉफी कॅन इन्व्हेस्टमेंट. सो व्हॉट इज कॉफी कॅन इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मी क्विकली कॉफी कॅन इन्व्हेस्टमेंट बाबत इकडे लगेच डिस्क्राईब करून सांगतो. तर कॉफी कॅन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे की अमेरिकेमध्ये एक सिस्टम होतं एकेकाळी की त्यावेळेला लोक काय करायचे की त्यांच्याकडे जे कॉफीचे मग असतात ते कॉफी प्यायचे. त्या कॉफीच्या मगमध्ये त्यांचं जे शेअर्स त्यांनी घेतलेले असायचे त्या शेअरचं सर्टिफिकेट त्या कॉफीच्या मगमध्ये टाकायचं. कॉफीचा मग पूर्णपणे पॅक करायचा आणि बँकच्या लॉकरमध्ये ठेवायचा. जेणेकरून त्यांना जर शेअर विकावे लागले तर ते लोक काय करायचे बँकमध्ये जायचं, लॉकर खोलायचं, त्याचा तो मग बाहेर काढायचा, तो मग फोडायचा, त्याच्यानंतर त्याचं शेअर सर्टिफिकेट काढायचं आणि मग ते शेअर्स विकायचे. तर त्याला बराच कालावधी लागायचा. म्हणून ते काय करायचं की एकदा घ्यायचं आणि विसरून जायचं. याच्यासाठी ते कॉफी कॅन इन्व्हेस्टमेंट हे टेक्निक यूज करायचं. तुम्ही गुगल करून किंवा युट्यूबवरती पण व्हॉट इज कॉफी कॅन इन्व्हेस्टमेंट हे पण तुम्ही बघू शकता. तर मी पर्सनली कॉफी कॅन इन्व्हेस्टमेंट हे टेक्निक करतो. आता नवीन जमाना आहे, डिजिटल आहे सर्व, तुम्ही सर्व हे मोबाईल ऍपमधून करू शकता. तर मी पर्सनली मोबाईल ऍपमधून हे कशा प्रकारे करतो बघा. मी तुम्हाला ग्रुपवरती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती 3 डीमॅट अकाउंट काढण्याच्या लिंक्स शेअर केलेल्या आहेत, अपस्टॉक, झिरोधा आणि एंजल ब्रोकिंग. तर असे माझे एकूण 22 डीमॅट अकाउंट आहेत वेगवेगळ्या फर्ममध्ये, ज्याच्यामध्ये झिरोधा, अपस्टॉक्स, एंजल ब्रोकिंग, 5 पैसा, मोतीलाल ओसवाल असेल, शेर खान असेल, वेंचुरा असेल, असे जवळजवळ 21 ते 22 वेगवेगळ्या ब्रोकरकडे माझे अकाउंट मी ओपन केलेले आहेत आतापर्यंत 8 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि या अकाउंटमध्ये मी करतोय काय, सिम्पली
एक सिंपल मेथड असते की एखाद्या अकाउंटमध्ये जर मी स्टॉक घेतले तर पुन्हा ते मी अकाउंटला ओपनही करून बघत नाही की त्याची हालत काय आहे. आता माझी एक छोटीशी स्टोरी सांगतो. 2017 साली 2017-18च्या दरम्यान मी एक शेअर घेतला होता ज्याचं नाव होतं टाटा मोटर्स. तर सर्वांना ही कंपनी माहिती आहे टाटा मोटर्स. टाटा मोटरचे 100 शेअर मी खरेदी केले होते. तर एक शेअर मला मिळाला होता 172 रुपये या दराने. 172 रुपये दरांनी साधारण 17,500 रुपयाच्या आसपास माझं इन्व्हेस्टमेंट होतं आणि 17,500 रुपयेमध्ये मी हे 100 शेअर खरेदी केले होते टाटा मोटरचे. कालांतराने मार्केटला क्रॅश आला मोठा. मार्केट भयानक कोसळलं होतं पाठीमागच्या मार्च महिन्यामध्ये आणि हा 172 रुपयाचा शेअर 3 वर्षामध्ये कधी 200 रुपयाला सुद्धा पोहोचलेला नव्हता. 210-220ला पोहोचला होता. अजिबात हा शेअर वाढत नव्हता. बट माझा एक कॉन्फिडन्स होता की टाटा मोटर्स ही भारतातली नंबर 1 मोटर सेक्टरमधली ऑटोमोबाईल सेक्टरमधली नंबर 1 कंपनी आहे. त्याच्यामुळे या कंपनीला आपण कमीत कमी 20 वर्षासाठी विकायचं नाही हे माझं टार्गेट मी ठरवलेलं होतं. आणि नंतर हा 172 रुपयाचा शेअर मित्रांनो पाठीमागच्या मार्च 2020 मध्ये हा 172 रुपयाचा शेअर फक्त 72 रुपयावरती आला होता. जवळजवळ याच्यामध्ये मी 70% लॉस या शेअरमध्ये होतो. तरीही या शेअरला मी अजिबात विकला नाही बिकॉज माझ्या अनालिसिस वरती माझा विश्वास होता. मला माहित होती की टाटा मोटर्स ही कंपनी बंद पडणारी नाही. आता मी जर तुम्हाला विचारलं की टाटा मोटर्स ही कंपनी बंद पडू शकते का तर तुम्ही मला लहान मुलासारखे वेड्यात काढाल. तर सर्वांना माहित आहे की टाटा मोटर ही कंपनी काय बंद पडणार नाहीये. त्याच्यामुळं 72 रुपयावरती आल्यानंतर मी पुन्हा अजून 50 शेअर बाय केले त्याचे आणि त्याचं ऍव्हरेज आपण ज्याला म्हणतो ते जवळजवळ 120 आवाज येत नाही सर, आवाज येत नाही. आता सध्या तो शेअर आज 336 रुपयाला पोहोचलेला आहे 172 रुपयाचा आणि जवळजवळ 200% रिटर्न नियर अबाउट 120-130% रिटर्न मी त्या स्टॉक्स मधून घेतलेला आहे. आणि या दरम्यान मला जवळजवळ मी जे 17,500 गुंतवले होते त्याच्यामध्ये मला 7,000 ते 8,000 रुपये डिव्हिडंड मिळालेला आहे आणि 130% रिटर्न आहे. आणि त्याला मी अजून होल्ड केलेला आहे 2040 पर्यंतच्या आसपास मी त्या शेअरला विकणार आहे. तोपर्यंत विकत नाही. सो एक छोटीशी स्टोरी सांगितली. असे बरेच स्टॉक्स माझ्याकडे आहेत जे मी करेक्शन मध्ये खरेदी केलेले आहेत आणि अजूनही मला जर एखादा स्टॉक वाटला की याला लॉंग टर्म साठी आपल्याला खरेदी करायचं आहे तर मी खरेदी करतो. पाठीमागच्याच आठवड्यामध्ये एक मी लॉंग टर्म साठी शेअर दिला होता ज्याचं नाव होतं ट्रायडेंट. 16 रुपयाच्या आसपास तो शेअर चालू होता. मी 13-14 रुपयाला त्याला खरेदी करण्यासाठी दिला होता. 19 रुपयाच्या आसपास आज पोहोचलेला आहे. तर लॉंग टर्म साठी तुम्ही 10 ते 13 रुपयाच्या आसपास ट्रायडेंट या शेअरला खरेदी करू शकता क्रॅशमध्ये. तर असे बरेचसे शेअर मी तुम्हाला फ्रीमध्ये सर्वांना फ्रीमध्ये मी गायडन्स करत असतो. अजिबात याचे कुठलेही चार्जेस नसतात. कॉल देण्याचे कोणतेही चार्जेस मी घेत नाहीये. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचे सुद्धा तुम्हाला मी सांगतो शेअर कुठले असतात. शॉर्ट टर्मचे सुद्धा सगळे शेअर्स तुम्हाला मी सांगत असतो. ओके. तर पुढे कंटिन्यू करूयात. आता ट्रेडिंगचे कोणकोणते प्रकार आहेत. डिव्हिडंड सर उद्याच्या लेक्चरमध्ये डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट, बायबॅक अशा बऱ्याच कन्सेप्ट असतात. त्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करतो. तर आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आपण बघितलं. आता बघूयात आपण व्हॉट इज ट्रेडिंग. ट्रेडिंग म्हणजे काय. तर ट्रेडिंग मध्ये एक पहिला प्रकार येतो ज्याचं नाव आहे इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे जे एका दिवसामध्ये होतं, जे आजच घेतात आणि आजच विकतात. म्हणजे सकाळी 9:15ला मार्केट सुरू होतं 9:15 वाजता. 9:15ला काही जण खरेदी करतात आणि पुढच्या 10 मिनिटात विकून टाकतात किंवा काही जण 5 मिनिटात विकतात. काही जण खरेदी करतात आणि 1 मिनिटात पण विकून टाकतात. काही जण 9:15ला शेअर खरेदी करतात आणि दुपारी 1 वाजता विकून टाकतात त्यांना फायदा झाला की. तर याला आपण म्हणतो इंट्राडे ट्रेडिंग. तर इंट्राडे ट्रेडिंग हे आजच घ्यायचं आणि आजच विकायचं याला आपण इंट्राडे ट्रेडिंग म्हणतो. तर याला दे फटाफट घे फटाफट असं पण तुम्ही म्हणू शकता. लगेच घ्या आणि लगेच विका. तर इंट्राडे ट्रेडिंगचा एक फायदा काय असतो मित्रांनो. जर तुमच्याकडे 100 रुपये असतील तर तुम्ही 100 रुपयावरती 500 रुपयाचे शेअर सुद्धा खरेदी करू शकता इंट्राडे ट्रेडिंग मध्ये. पण हे आता बंद होते. नवीन सेवेचा रूल आलेला आहे त्याच्यामुळे 100 रुपये शेअरला तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील. हे बंद आहे. पण अजून एक इंट्राडेचा मेन बेनिफिट काय आहे. आता तुम्ही ऐकून असाल, हे थोडंसं नवीन लोकांना विचित्र वाटेल पण येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला हे क्लिअर समजेल. थोडंसं तुम्हाला शॉक लागेल नवीन लोकांना. जुन्या लोकांना हे काही विशेष वाटणार नाहीये. आपण ऐकून आहे की शेअर बाजार फक्त वर जातानाच आपल्याला पैसे कमवता येतात. शेअर वाढला तरच तुम्हाला पैसा मिळतो. पण मित्रांनो इंट्राडे नावाचा जो प्रोडक्ट आहे, तुम्ही जर इंट्राडे करणार असाल तर इंट्राडे मध्ये तुम्ही शेअर खाली जरी जात असेल, त्या शेअरची किंमत कमी जरी होत असेल तरी तुम्ही पैसे कमवू शकता. पुन्हा एकदा मी काय सांगतो बघा. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये तुम्ही शेअर वर जात असाल तरी पैसे कमवू शकता आणि शेअरची किंमत कमी होत असेल तरी तुम्ही कमी पैसे कमवू शकता. तर शेअरची किंमत कमी होताना पैसे कमवणे याला म्हणतात शॉर्ट सेलिंग. कन्सेप्ट काय सांगतो बघा मी. शॉर्ट सेलिंग. शॉर्ट सेलिंग हे तुम्ही युट्यूबवरती एखादा व्हिडिओ बघा 1-2-3 तुम्हाला समजेल की शॉर्ट सेलिंग म्हणजे काय असतं. तर शॉर्ट सेलिंग म्हणजे शेअरची किंमत कमी होत असताना सुद्धा
पैसे कमवणे आणि सगळ्यात जास्त पैसा हा शॉर्ट सेलिंग करून मिळतो. माझ्या आयुष्यातील मोठमोठे ट्रेड किंवा एका दिवसामध्ये सर्वात जास्त पैसा जर मी कमवला असेल तर तो फक्त शॉर्ट सेलिंग करून कमवलेला आहे. तर ज्या वेळेला मार्केट जोरदार खाली पडतं, खाली येत असतं, त्यावेळेला तुम्ही शॉर्ट सेलिंग करून प्रचंड मुनाफा कमवू शकता. ओके, सो थोडंसं कन्फ्युजन वाटेल, बट आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळं इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे आजच घ्या आणि आजच विका, याला आपण म्हणतो इंट्राडे ट्रेडिंग. पुढचा प्रकार येतो स्विंग ट्रेडिंग और पोझिशनल ट्रेडिंग. मित्रांनो, आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये ओके सर मी येतोय प्रश्नांकडे तुमच्या सगळ्या. काही जणांचे प्रश्न येतो तुमच्याकडे मी. स्विंग ट्रेडिंग और पोझिशन ट्रेडिंग. तर स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशन ट्रेडिंग मित्रांनो मी स्वतः पर्सनली करतो. त्याचबरोबर माझ्या क्लायंट्स लोकांचे अकाउंट मॅनेज, माझ्याकडे PMS सर्व्हिस सुद्धा आहे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस. त्या सर्व्हिसच्या अंडर खाली पण मी बऱ्याच लोकांचे अकाउंट मॅनेज करतो. तर या सर्वांसाठी मी जे ट्रेडिंग स्टाईल यूज करतो ती आहे माझी स्विंग ट्रेडिंग और पोझिशनल ट्रेडिंग. तर स्विंग इज किंग असा माझा मंत्र आहे. तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे सर्व प्रश्नांकडे मी हळूहळू येतोय. ओके, तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे एखादा शेअर आज खरेदी करणं आणि 2-3-4 दिवसांनी लगेच विकून टाकणं, याला आपण म्हणतो स्विंग ट्रेडिंग. पोझिशन ट्रेडिंग म्हणजे काय? एखादा शेअर आज खरेदी करणं, 4 दिवसात, 8 दिवसात किंवा 15 दिवसात फायदा झाला की लगेच विकून टाकणं, याला आपण म्हणतो पोझिशन ट्रेडिंग. तर स्विंग आणि पोझिशनचा अर्थ एकच होतो. तर मी पर्सनली शेअर जर काही खरेदी केले आज, तर मी लगेच 8 ते 10 दिवसामध्ये त्याला 5-7% प्रॉफिट झाला तो विकून टाकतो. तर माझा एक सिंपल फॉर्म्युला काय आहे बघा. आता थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल, ज्यावेळेला मी सुरुवात केली त्यावेळेला मला पण वाटायचं की बाबा एवढे पैसे लोक सांगतात. तर तुम्ही सुरुवातीला जर फक्त 5 लाख रुपये जर ऍड केले, मी फक्त 5 लाख म्हणतोय कारण स्टॉक मार्केटमध्ये 1 लाख, 2 लाख, 5 लाख, कोटी, 1.5 कोटी हळूहळू एकदम कमी कमी वाढायला सुरुवात होते. ओके, तर तुम्ही सुरुवातीला फक्त 5 लाख रुपये जरी ऍड केले तर तुम्ही 5 लाखावरती पर मंथ 50,000 रुपये कमवू शकता स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनवरती. रिमेंबर, पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जर 5 लाख रुपये तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये ऍड केले, व्यवस्थित नॉलेज घ्यावं लागेल, पण व्यवस्थित नॉलेज घेतलं, थोडं ट्रेडिंग घेतलं, 3-4 महिने मार्केटला टाइम दिला, तर तुम्ही 3-4 महिन्याचा चांगला अभ्यास करून प्रत्येक महिन्याला 5 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये ठेवून तुम्ही महिन्याला 50,000 रुपये कमवू शकता. अकाउंटमध्ये तुम्ही 1 लाख रुपये ऍड करत असाल तर महिन्याला 7-8 हजार रुपये ते 10,000 रुपये कमवू शकता. जर अकाउंटमध्ये तुमच्या 50,000 रुपये तुम्ही ऍड करत असाल तर 50,000वरती महिन्याचे 3-4 हजार 5,000 कन्सिस्टंटली कमवू शकता. आणि याचं जर तुम्ही कंपाऊंडिंग केलं, पुढच्या लेक्चरमध्ये मी कंपाऊंडिंगचं पण फॉर्म्युला तुम्हाला सांगेन, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग पण सांगेन. त्याचं कंपाऊंडिंग पण मी करतो आणि प्रत्येक 12 महिन्याला हे डबल होतं. म्हणजे माझ्याकडे 5 लाख असतील तर 12 महिन्याने त्याचे 10 लाख होतात, पुढच्या 12 महिन्याने त्या 10 लाखाचे 20 लाख होतात, त्याच्या पुढच्या 12 महिन्याने त्या 20चे 40 होतात. हीच एक रिच होण्याची एक चांगली पद्धत आहे स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशन. सो मी एक स्पेशल लेक्चर स्विंग आणि पोझिशन वरती घेईन आणि तुम्हाला पण मी फोर्स करेन की सर्वांनी स्विंग आणि पोझिशन वरतीच जास्त भर द्यावा, जे सेफ आहे, जिकडे पैसा अतिशय कमी लॉस होतो, म्हणजे एकदम नगण्य लॉस तिकडे होतो चुकला तुम्ही तर. पुढचा एक प्रकार येतो तो म्हणजे BTST. ओके, सो व्हॉट इज BTST? BTST म्हणजेच बाय टुडे सेल टुमॉरो. काही लोक आज खरेदी करतात आणि उद्या लगेच विकून टाकतात, त्याला आपण म्हणतो BTST किंवा BTSTT. अजून एक त्याला काय येतात BTSTT. BTSTT म्हणजे बाय टुडे सेल टुमॉरो और डे आफ्टर टुमॉरो. म्हणजे शेअर आज खरेदी करा, उद्या विका किंवा परवा विका किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी विका, तुम्हाला ज्या वेळेला फायदा होईल त्यावेळेला त्याला विका. तर याला आपण म्हणतो BTST. तर BTST मध्ये लोक 2%-3% प्रॉफिट मिळवतात आणि 2%-3% हा प्रचंड प्रॉफिट असतो मार्केटमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर फक्त 25,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये ऍड केले, फक्त 25,000 रुपये, आणि पर डे फक्त 0.5% जरी प्रॉफिट कमवला, पर डे 0.5%, 0.5% जरी प्रॉफिट कमवला आणि तुम्ही 90% अॅक्युरेसी जर तुम्ही काढलात, आता 90% अॅक्युरेसी कुणालाही मिळत नाहीये, पर डे 0.5% प्रॉफिट विथ 90% अॅक्युरेसी जर तुम्ही गेलात तर तुमच्या त्या 25,000चे जवळजवळ 10 कोटी होतात फक्त 1 वर्षामध्ये. बट हे आजपर्यंत कुणी बनवलेले नाहीयेत. सो हे कॅल्क्युलेशन खूप जबरदस्त आहे स्टॉक मार्केटमध्ये. आम्ही साधारण हे कंपाऊंडिंग अॅन्युअली करतो, वर्षाला डबल करून देण्याचा प्रयत्न करतो लोकांसाठी. तर जे पद्धत आम्ही यूज करतो त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग, तुम्ही तेच करायला हवं, आणि BTST. स्विंग म्हणजे शेअर आज खरेदी करण्याने 4-5 दिवसांनी लगेच विकून टाकणं, त्याला म्हणतो आपण स्विंग. आणि BTSTT म्हणजे शेअर आज खरेदी करणं, उद्या विकणं, परवा विकणं किंवा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी विकणं, याला आपण म्हणतो BTSTT. तर तुम्हाला ट्रेडिंगचे जे प्रकार आहेत ते सर्व प्रकार तुम्हाला आय होप समजले असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण आजचं जे सेशन आहे ते इकडंच थांबूयात, की
मला वाटतं की तुम्हाला आज थोडंसं लेंथी सेशन झालेलं आहे, 1 तास झालेलं आहे जवळजवळ. तर दररोज 40 ते 50 मिनिटाचं मी सेशन करण्याचा प्रयत्न करतोय. जस्ट 1 मिनिट मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो इकडे लगेच.